तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र हो, आपणा सर्वांकरिता एक महत्त्वपूर्ण दिलासादायक मुळात खऱ्या अर्थानं बघावयास गेलं तर आनंदाची बातमी म्हटलं तर हरकत नाही. कारण की खूप दिवसाच्या नंतर या मेहनतीचं फळ या शेतकऱ्यांना मिळत आहे. मित्रांनो, आपण जेव्हा 2020चा विमा मिळत आहे त्यावेळेस सांगितलं होतं आणि त्यानंतर डॉक्टर अजित काळे म्हणजे परभणी जिल्ह्यासंदर्भात ही बातमी आली होती. ही बातमी आपणा सर्वांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस धाराशिव जिल्ह्यातली बऱ्याचशा मंडळींनी, शेतकरी बांधवांनी विचारलं होतं की आमच्या जिल्ह्यातले सुद्धा प्रकरणं सुरू आहेत, आमच्या जिल्ह्याचं काय झालेलं आहे. तर मित्रांनो, त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे. तर धाराशिव जिल्ह्यामधले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून याचिका दायर करण्यात आलेली होती आणि त्यांचासुद्धा लढा आजपर्यंत अविरत चालू होता. त्या लढ्याला त्या सर्व शेतकरी बांधवांना यश आलेलं आहे मित्रांनो. आणि आता जवळपास म्हणजे ते याचिकाकर्ते जे होते ते याचिकाकर्ते ती रक्कम आणि त्याच्या व्यतिरिक्त जी रक्कम थांबवलेली होती ती रक्कम अशी सर्व मिळून जवळपास 200 ते 250 कोटी रुपयाचा पीक विमा जो मंजूर आहे, त्या मंजूर पीक विम्याचं वितरण आता वाटपाकरिता मार्ग मोकळा झालेला आहे. आणि ते जे वितरण आहे 200-250 कोटी रुपयाचं पीक विम्यासंदर्भातलं विम्याचे जे अनुदानाच्या रकमेचं ते वाटप आता सर्व शेतकरी बांधवांच्या, पात्र शेतकरी बांधवांच्या, लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरण व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो. तर मित्र, ही होती एक 2020च्या पीक विम्यासंदर्भातील तुमच्या धाराशिव जिल्ह्यासंदर्भातली एक महत्त्वपूर्ण अपडेट. सविस्तर व्हिडिओ लवकरच 2-3 दिवसाच्या अंतराच्या नंतर तुमच्याकरिता सर्व जवळपास आकडेवारी, तुमचे ते शेतकरी 2-3 लाख काय शेतकरी असतील ते शेतकरी, कोणाला कसं किती कसं मिळणार, राहिलेली रक्कम आणि कोर्टात जी याचिका दायर केली त्याच्यानंतर जी रक्कम तुम्हाला मिळणार आहे, या सर्व माहिती घेऊन तुम्हाला एक चांगल्या प्रकारे परत एक व्हिडिओ, जेणेकरून तुमचे काय जे प्रश्न असतील या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे प्रश्न घेण्यात येतील आणि त्या प्रश्नाच्या नुसार तुम्हाला प्रत्येक सविस्तर व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. तर मित्र, आशा करतो की आपणा सर्वांना ही 2020च्या पीक विम्यासंदर्भातली तुमच्या धाराशिव जिल्ह्यासंदर्भातली जी माहिती, जी अपडेट होती ती आपणा सर्वांना उपयोगी आणि महत्त्वाची वाटली असेल. तर मित्र, अशीच उपयोगी, महत्त्वाची, विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर आपणापर्यंत पोहोचवण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा आणि सर्वच तुमच्या जिल्ह्यातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत, शेतकरी पुत्रांपर्यंत ही माहिती, ही अपडेट पोहोचवी याकरिता या व्हिडिओला सुद्धा त्यांच्या सर्वांपर्यंत सर्वदूर शेअर करा मित्रांनो. भेटूया लवकरच तुमच्या या पीक विम्यासंदर्भातल्या अजून एक नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.